जो तो येतो आणि पोलिसांवर गाजवून जातो अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पाहायला मिळते। काही झालं की पोलीस आवरायला येतात आणि गदारोळ करणारे त्यांच्यावर धावून जातात। आता तर शिंदे गटाच्या आमदाराची गाडी एका पोलिसाने धुतल्याचं समोर आलंय। त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय बघूया एक रिपोर्ट। शिंदेंचा आमदार पुन्हा वादात। सुरक्षा रक्षकाकडून गाडीची स्वच्छता। व्हिडिओवरून वादंग। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात। त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतून राजकीय वादंग निर्माण होतात। आमदार गायकवाड आणि वादंग वादळ असं समीकरणच मागील 2 वर्षांपासून तयार झालंय। आता ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत, पण ते वेगळ्या आणि तितक्याच गंभीर कारणाने। वादंगाचं मूळ ठरलं त्यांचं शाही वाहन आणि सुरक्षा रक्षक पोलीस। जे आमदार महोदयांची गाडी धुतल्या जाते ते एकेकाळी पोलिसांना बघून पळत होते आणि तडीपारी सारख्या नोटिसा त्यांना एकामागे एक बजावल्या जात होत्या। अशा पोलिसांना पाहून पळणाऱ्या माणसाच्याच गाड्या जर आता पोलीस धुत असतील तर ही फार मोठी एक शोकांतिका आपल्या लोकशाहीची आहे, ही विडंबना आपल्या व्यवस्थेची आहे। आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलिसांकडून धुण्याचा हा व्हिडिओ काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी समाज माध्यमांवर शेअर केला, तर संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीकाही केली। आमदाराची गाडी पोलीस कर्मचाऱ्याकडून धुण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या कारकिर्दीतले सगळ्यात वर्स्ट गृहमंत्री आहेत की ज्यांच्या काळात लॉ अँड ऑर्डरची पुरती वाट लागलेली आहे। मी तो व्हिडिओ बघितला ज्यामध्ये आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलीस धुताना दिसत आहेत। देवेंद्रजी आता तरी नैतिकता म्हणून राजीनामा द्या। आता व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर आमदार महोदयांना बोलावंच लागेल। जे बोलणार नाही ते संजय गायकवाड कसले, त्यामुळे गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे। ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हणला तू ओकला तूच गाडी साफ कर, आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काय ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढलेला आहे। पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी गाडी धुतलेली नाहीये। पण आमदार महोदय त्यांनी जरी उलटी केली असेल तरी गाडी त्यांनीच धुवावी हा कसला नियम? वर्दीवर असलेल्या पोलिसांना गाडी धुवायला लावणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे मुख्यमंत्री महोदय आपल्या आमदाराला आता तरी समज द्या अशी आर्त हाक जनतेकडून होतीये। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।